मला म्हणजे आता शेतकऱ्यांनी आता सगळं आहे निसर्गाने आता यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे. हो. हिरवंगार शेती दिसते आता सगळी. तर सुखी शेतकरी जे आता आपण हे करतो, की बऱ्याच वेळा दुष्काळ पडतो आणि पाऊस पडत नाही किंवा त्याचं हे होतं म्हणजे निसर्गाचं चक्र बिघडलेलं आहे सध्याच्या काळात. हां. पण जेव्हा ते पूर्णपणे व्यवस्थित चाललेलं असतं, तेव्हा शेतकरी राजा खुश असतो, आपला आनंदी असतो. तुम्ही हां. शेतकरी, मी शेतकरी आहे. तर त्या सुखी शेतकऱ्याबद्दल किंवा त्याच्या भावनेबद्दल काय वाटतं किंवा काय तुम्ही लिहिता त्याविषयी? नाही, शेतकऱ्याचं सुख हे शेतातल्या पिकाकडे पाहिल्याच्या नंतर प्रफुल्लित होतं. बरोबर आहे. हां. पण तेच पीक ज्यावेळी मार्केटमध्ये नेलं जातं विक्रीसाठी, हां, हां. त्यावेळी त्या सुखाचं रूपांतर पैशामध्ये होऊन त्या शेतकऱ्याच्या खिशात किती रक्कम येते, बरोबर. याच्यावरती खरं तर शेतकऱ्याचं सुख अवलंबून आहे. आणि हे सगळं पीक पाण्याचा वगैरे विषय तुम्ही काढलात, तर आपण त्या शेतकऱ्याच्या सुखाबद्दल बोलूयात. पण इथली व्यवस्थाच फक्त शेतकऱ्याला नाडते असं काही नाहीये. हं, हं, हं. कुठेतरी ढगफुटी होतेय, हां. प्रचंड पाऊस येतोय, आहे ते सगळं शेतकऱ्याचं वाहून जातंय आणि कुठेतरी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बरोबर. जे मी सातत्यानं सांगतो किंवा मी सतत बोलत असताना असं म्हणतो, की पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. हं. पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. वैकुंठाहून जणू उतरला धरतीवर या तुका. वीज वाजवी विना आणखी वारा वाजवी टाळ. नम्र होऊनी खाली उतरले भरलेले आभाळ. आभाळाच्या भाळी गोंदला इंद्रधनुचा टीका. पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. हे सगळं आमच्या शेतकऱ्याला कितीही सोसावं लागू द्या, हं. पण पावसाला तो कधी नावं ठेवत नाहीये. आणि मग गंमत अशी होते, की शेतकरी सुखी होतोय. शेतकऱ्याच्या शेतातलं पीक दिसतंय. पण ते सुख शेतकऱ्याच्या जगण्यामध्ये हं. कुठेतरी सुखाचे 4 क्षण येण्यासाठी त्याच्या खिशात खुळखुळलं पाहिजे, तर तो सुखी. आज फक्त आजूबाजूला शेतकऱ्यांचे बंगले दिसतायत, त्यांचं हं. कर्ज दिसत नाही. बरोबर आहे. आणि मग त्या सुखाच्या व्याख्या ज्या शेतकऱ्याच्या आहेत, ह्या परंपरेनं आलेली शेती आम्हाला सांभाळायची आहे, वडिलोपार्जित शेती आहे. आणि जर विकली तर लोकं काय म्हणतील? हं, हं. अशा अवस्थेमध्ये काहींनी जतन केली आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, की हा जो वारकरी आहे, जो शेतकरी आहे, हा सच्चाईनं जगणारा आहे. मातीला आई मानतो हं. आणि तोच समतेचा, एकतेचा पुरस्कार करतो.